आणि यानंतर थेट जाऊयात लक्ष्मण हाके यांची आता सध्या ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होते। मंडल स्तंभ या ठिकाणाहून यात्रेला सुरुवात होते। ही यात्रा अंतरवली सराटीतून देखील जाणार आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघचौरे यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे। या यात्रेमध्ये कायद्याचं उल्लंघन करू नका असं आवाहन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघचौरे यांना पोलिसांनी नोटीसद्वारे केलं आहे। शिवाय कायद्याचं उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाणार असा देखील इशारा यावेळेस लक्ष्मण हाके यांना देण्यात आलाय। तर घोषणाबाजी देत या यात्रेला सध्या सुरुवात होते। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू होते। जालना तसेच परभणी आणि बीड मध्ये देखील ही यात्रा असणार आहे आणि या यात्रेच्या अनुषंगानेच पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। पोलिसांकडून लक्ष्मण हाके आणि वाघचौरे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन या नोटीसद्वारे करण्यात आलंय। ही यात्रा अंतरवली सराटीपासून देखील जाणार असल्यानं या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। त्याच अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी घेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघचौरे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी अर्थातच ओबीसी आरक्षण बचावच्या घोषणा देत या ठिकाणी या यात्रेला सुरुवात होतीये। मंडल स्तंभ या ठिकाणाहून यात्रेला सुरुवात होते। ही जनाक्रोश यात्रा जालना बीड आणि परभणीतून देखील जाणार आहे। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात या यात्रेला सुरुवात झाली आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघचौरे हे देखील या यात्रेत आहेत। नवनाथ वाघचौरे आणि लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा असणार आहे। ही यात्रा परभणी, जालना तसेच बीड मधून जाणार आहे। विधानसभेपूर्वीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता लक्ष्मण हाके यांची ही यात्रा पाहायला मिळते। जनाक्रोश यात्रा आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, आपण पाहतो लक्ष्मण हाकेंची यात्रा सध्या सुरू झाली आहे। ओबीसी बचाव यात्रा आहे। सध्याचे काय अपडेट कळतायत? ही यात्रा कधी निघेल इथून आणि पुढे नेमकं कसं नियोजन असणार आहे? वर्षा, नक्कीच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोदडगाव, जालना जिल्ह्यातील हे दोदडगाव आहे, या ठिकाणी पोहोचले आहे। या ठिकाणी असलेल्या मंडळ स्तंभाला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि या स्तंभाला अभिवादन करून आता त्यांच्या ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे। जालना असतील, बीड असतील आणि परभणी या 3 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मनोज जनांगे हे उपोषण करत आहेत त्या गावाच्या जवळच हे मंडळ स्तंभ आहे आणि तिथून ही यात्रा निघणार आहे। सुरुवातीला अंतरवाली सराटीतून देखील ही यात्रा जाणार होती, मात्र पोलिसांनी विनंती केल्यानंतर या यात्रेचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे या यात्रेला महत्व आलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच हाके आणि वाघमारे यांची यात्रेला या दोदड गावातून सुरुवात होणार आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी कोणताही कायदा प्रश्न निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे। काही उत्तर देण्यात आलंय का लक्ष्मण हाके किंवा मग वाघचौरेंकडून? नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी मनोज जरांगे उपोषण करतायत त्याच गावातून जर ओबीसी यात्रा गेली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी वाघमारे आणि हाके दोघांनाही नोटीस दिली होती आणि त्यांना विनंती केली होती की आपण या आंतरवाली सराटीतून न जाता बाजूच्या मार्गाने जावं, जेणेकरून कोणताही वाद होणार नाही। त्यामुळे जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा मार्ग बदलण्यात आलेला आहे। वाघमारे आणि हाके जे आंतरवालीतून जाणार होते ते आता बाजूच्या मार्गाने ही यात्रा पुढे जाणार आहे, त्यामुळे हा वाद होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती आहे। मोहसिन, या यात्रेसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।